समारंभ संपवून कबीर बाहेर पडला. गार्डने गाडीचे दार उघडून दिलं. कबीर गाडीत बसला तसा रेवाने मेसेज दिला की आपल्याला तडक हॉस्पिटलला जायचं आहे आणि कबीरचा फोन त्याला परत दिला. कबीर फोन घेऊन चेक करतो. हॉस्पिटलला का? फोनमध्ये बघून 20 मिस कॉल. रेवा, सर मला सुद्धा नक्की माहीत नाही, पण दीपक सरांनी ताबडतोब हॉस्पिटलला येण्यास सांगितले. मग मला आधी का नाही सांगितलं? सर मी सांगणारच होते, पण तुमचं नाव अनाऊन्स झालं आणि तुम्ही स्पीच देण्यासाठी स्टेजवर गेलात. दीपक सरांना परिस्थिती कळली तेव्हा तेच म्हणाले की नंतर सांग म्हणून. गाडी एकदाची हॉस्पिटलजवळ येऊन थांबते. त्यांना रिसीव्ह करायला ऑलरेडी काही लोक उभे असतात. ते त्यांना ICU वॉर्डमध्ये घेऊन जातात. बाहेर कबीरची आई बसलेली असते. कबीर तिच्या जवळ जातो तसं आई एकदम हंबरडाच फोडते. रडत कबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून, कबीर आपली दी बघ ना रे, काय झालं? आई शांत हो, मी आलोय ना, काही होणार नाही आपल्या दीला. आईला शांत करून रेवाला तिची काळजी घेण्यास सांगतो आणि दीपकला नक्की काय घडलं हे विचारतो. दीपक बोलतो, तू फोन उचलत नव्हतास म्हणून आईने मला कॉल केला. नेहाने आत्महत्येचा प्रयत्न केला. काय? पण का? दी असं का करेल? तिच्याजवळ ही चिठ्ठी सापडली. त्यात तिने असं लिहिलं आहे की प्रेमात मला दगा मिळाला आहे. त्याने प्रेमाचे खोटं नाटक केलं आणि मी त्याच्या प्रेमात सर्वस्व हरवून बसले. मला आता जगायचं नाहीये. कबीर अतिशय रागात बोलतो, कोण आहे तो हरामखोर? जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू देत, मी त्याला शोधून काढेन. इतक्या डॉक्टर बाहेर येतात आणि नेहा ठीक असल्याचे सांगतात. फक्त आता तिला आराम करू देत. तिला त्रास होईल असे कोणतेही प्रश्न विचारू नका. तिची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे. सो प्लीज टेक केअर ऑफ हर. एवढं बोलून ते निघून जातात. कबीर दाराच्या काचेतून आत पाहतो तर नेहा शांत बेडवर पडलेली असते. डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर कबीरने आईला आणि नेहाला त्याच्या आत्याकडे दुबईला पाठवले, जेणेकरून हवा पालटही होईल आणि नेहा तिच्या जुन्या आठवणीतून दूर राहील. 2 महिन्यानंतर दीपकच्या मोठ्या भावाची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती. कबीरही तिथे आला होता. दीपक सोडून पार्टीत कोणीच त्याच्या ओळखीचे नव्हते. कबीर पार्टी निहाळत असतो. ब्लॅक पॅन्ट, हलका क्रीम कलरचा शर्ट, हातात रोलेक्स वॉच आणि हातात ड्रिंकचा ग्लास. अगदी साऊथच्या अल्लू अर्जुन सारखा हँडसम. पार्टीत बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. हातातला ड्रिंकचा ग्लास संपला म्हणून तो काउंटरवर गेला आणि दुसरा ग्लास उचलला. त्याचवेळी अजून एक हात तोच ग्लास पकडून होता. नजर गेली तर नाजूक हात, गोरापान दुधाच्या मलाईसारखा मुलायम, लाल नेल पेंट नखांवर चढवलेली, हातात खड्यांच्या कडा. त्याची नजर आता त्याच हाताच्या बोटांवरून थेट वर चढत गेली. स्लीवलेस ऑफ व्हाईट कुर्ता, त्यावर सोनेरी रंगाच्या मोत्याची डिझाईन, पाठीवर रोल केलेले मोकळे केस आणि कानाला फोन. ती एकीकडे फोनवर बोलत होती आणि दुसऱ्या हाताने ते ज्यूसचाच ग्लास पकडत होती. कबीर तिची एक झलक पाहण्यात इतका हरवला की त्याच्याही लक्षात आले नाही की ते दोघेही एकच ग्लास पकडून आहेत. फोनवर बोलता बोलता ती मागे वळली तशी त्याची प्रतीक्षा संपली. उभट चेहरा, लांब सरळ नाक, काळेभोर पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक ओठ. तिने कानाला लावलेला फोन बाजूला केला आणि कबीरला पाहिलं. तो ज्यूसचा ग्लास तसा सोडून तोंड वाकडं करून निघून गेली. इतक्यात दीपकने येऊन कबीरच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले. काय मित्रा, कुठे हरवला? कुठे काय? काही नाही. पाहिलं मी. काया देशमुख. दादाच्या खास मित्राची बहीण आहे ती. हो का? पण आपली डाळ नाही शिजणार. म्हणजे? तिला बिझनेसमॅन नाही आवडत. ये क्या बात हुई? अरे पण तू इथे ज्यूस काउंटरवर काय करतोस? आपली स्पेशल सोय तिकडे आहे. एक लार्ज हो जाय. आणि ते दोघे बार काउंटरवर जातात. इथे काया पार्टीत जाम बोर झाली आहे. ती सतत तिच्या दादाला इथून लवकर निघण्याचा आग्रह करते. कायाचा दादा राजेश देशमुख आणि दीपकचा भाऊ बिझनेस पार्टनर आहेत. शिवाय चांगले मित्रसुद्धा आहेत. काही वेळाने दीपक आणि कबीरसुद्धा तिथे येतात. कबीरची ओळख करून दिल्यावर त्यांच्या सहज बिझनेसच्या गप्पा सुरू होतात. तशी काया वैतागून निघून जाते. काया आज सकाळी जरा घाईतच निघत असते, कारण
आज तिच्या पेंटिंगचं एक्झिबिशन होतं. तिने दादालाही आठवणी उपस्थित राहण्यास सांगितले होते. नेहमीप्रमाणे तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता. ड्रायव्हरला सूचना देऊन ते एक्झिबिशन सेंटरला निघाली. अर्ध्या रस्त्यावर येऊन गाडी अचानक धक्के खाऊ लागली. ड्रायव्हरने खाली उतरून गाडी चेक केली. ड्रायव्हर बोलतो, मॅडम, गाडीचा गॅसकीट उडाला आहे. काय काय उडाला आहे? मॅडम, गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागेल. ओ नो, सीट. थोडा विचार करून कॅब बुक करते, पण कॅब यायला पण 15 मिनिटे लागणार होती. त्यामुळे ती अजूनच चिडते. तेवढ्यात एक काळी स्कोडा गाडी बाजूला येऊन थांबते. त्या गाडीतून दीपक बाहेर पडतो. गुड मॉर्निंग काव्या, इथे काय करतेस? मॉर्निंग वॉक करते, दिसतंय ना. गाडी बिघडली आहे माझी आणि मला अर्जंटली एक्झिबिशन सेंटरला जायचं आहे. जस्ट चिल. हवं तर मी सोडतो, ऑन द वेच आहे. काहीच ऑप्शन नसल्याने त्याच्या गाडीत बसते. गाडीत ड्रायव्हर सीटवर कबीर बसलेला असतो. तो तिला हाय करतो, पण ती इग्नोर करते. दीपक बोलतो, कसलं एक्झिबिशन आहे? पेंटिंग्स. ओ रिअली? आम्ही पण येतो. तेवढ्यात कबीर बोलतो, आपल्याला मीटिंगला जायचं आहे. हा फालतू टाईमपास नको. माहीत नाही ते चित्र विचित्र रेघोट्या काढलेले त्या कागदाला काय म्हणून लोक न्याहाळत असतात, कोण जाणे. काया उत्तरते, तुम्हाला नाही कळणार ते. थोड्याच वेळात ते लोक सेंटरला पोचतात. कबीर नाही म्हणत असतानाही दीपक त्याला आत घेऊन जातो आणि एक एक करत पेंटिंग पाहत असतात. यव्वांना बऱ्यापैकी गर्दी जमलेली असते. ते दोघं एका पेंटिंगजवळ येऊन थांबतात. काया पण तिथे येते. दीपक त्या पेंटिंगची तारीफ करत असतो तसा कबीर एक नुक्स काढायला लागतो. काहीही, हे काय रेघोट्या मारल्या आहेत आणि लोक हे लाखो रुपये खर्च देऊन विकत घेतात. तुला सांगतो, जर कोणी खरंच हुशार असेल तर या अशा रंगोट्या विकत घेणार नाहीत. दीपक कबीरला शांत करतो, कारण त्याला माहीत असतं की या कायाच्या पेंटिंग्स आहेत. काया त्याला बोलते, हे मिस्टर, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. दीपक, तुझ्या फ्रेंडला इथून घेऊन जा. ओके ओके, वी आर गोईंग. इतक्यात तिचा मॅनेजर तिथं येतो आणि तिच्या सर्व पेंटिंग्स विकल्या गेल्याचं सांगतो. काया खूप खुश होते. जवळपास 50 लाखाच्या तिच्या पेंटिंग्स विकल्या जातात, पण खरेदी करणाऱ्या माणसाने त्याचं नाव गुप्त ठेवलेलं असतं. मॅनेजरने दिलेला 50 लाखाचा चेक ती मोठ्या ॲटिट्यूडने कबीरला दाखवते आणि परत नाक ओढून तिथून निघून जाते. कबीर तिला बघून मनोमन हसतो. इथे बिझनेस प्रपोजलमुळे राजेश आणि कबीरची ओळख वाढत चालली होती. अशाच एका बिझनेस प्रॉफिटमुळे राजेशने त्याला आणि दीपकला घरी जेवणाचे आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे दोघेही राजेशच्या घरी आले. दारावर बेल वाजली तर कायाने दार उघडले. समोर कबीरला बघून तिला रागच आला, पण मागून राजेश आला आणि त्यानेच त्यांना आमंत्रण दिलंय हे सांगितल्यावर ती तिचा राग तात्पुरता आवरते. कबीर आत येतो तसा काया मागून त्याला चिडवते. हे कबीरच्या लक्षात येऊन तो मागे वळतो तसं ती काहीच नसल्याचं भासवते. काही औपचारिक गप्पांनंतर ते चौघे जेवायला बसतात. आज कबीरची चांगलीच खोड मोडायची असं ठरवून काया मेडला काही सूचना देते. राजेश बोलतो, चला सुरुवात करूया. हो, आणि समोर असलेलं सूप प्यायला लागतो. तसा त्याला ठसका लागतो. अति तिखट असल्यामुळे राजेश, आर यू ओके? कायाचा प्लॅन वर्क झाला म्हणून खुश आणि कबीरला चिडवून तिखट जमत नाही वाटतं. कबीर समजून गेला की कायानेच हे केलं आहे, पण तो काही न बोलता गप्पपणे सूप पीत राहतो. सूप खूपच तिखट होतं. नाकातोंडातून पुरता धूर निघत होता. कबीरचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातून पाणी येत होतं. काया आधी तर मनोमन खूप खुश होती, पण आता कबीरची अवस्था पाहून घाबरली होती. कारण दादाला जर कळलं तर आपली खैर नाही हे तिला माहीत होतं. एक बाऊल सूप संपल्यावर कबीरचा संयम तुटला आणि त्याने वॉश बेसिनचा रस्ता विचारला. त्याला राजेशने दिशा दाखवताच तो पळत सुटला. बेसिनमध्ये जाऊन त्याने गार पाण्याचे थपके तोंडावर मारले. फ्रीजचं गार पाणी गटागटा प्यायला तोंडाची नुसती आग आग झाली होती. काय करावं काही सुचत नव्हतं. खिशातला रुमाल काढून त्याच्यात तोंडावर दाबलं, पण सगळं व्यर्थ. बर्फाचा तुकडा तोंडात कोंबला आणि डोळे मिटून ती आग शांत होण्याची वाट पाहू लागला. त्याची गंमत पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग आलेली काया
आता त्याची तडफड बघून कासावीस झाली होती. पण तसं न दाखवता तिने गुळाचा खडा त्याच्यासमोर धरला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने पुढे केलेल्या हाताला धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि त्या हातातल्या गुळाचा खडा आपल्या ओठांनीच तिच्या तळहातावरून उचलून खाल्ला. कायाने रागाच्या भरात त्याच हाताने त्याच्या गालावर आपली 5 बोटे उमटवली. तसा तो कायाच्या अजून जवळ जाऊ लागला. आता काया थोडी चलबिचल झाली. आता हा काय करणार या विचाराने ती आपलं पाऊल मागे टाकत असते. तसा तो आणखीनच जवळ जाऊ लागला. तसा मागून राजेशचा आवाज ऐकू आला. तसे ते दोघेही परत जागेवर येऊन बसतात. राजेश बोलतो, कबीर, एनी प्रॉब्लेम? काही नाही. सूप खरंच खूप छान आहे. आवडलं मला. कायाकडे बघून गोड हसत काया रागात बोलते, घ्या ना, अजून थोडं सूप घ्या. नाही नाही, ठीक आहे, माझं पोट भरलं. जेवण झाल्यावर दीपक आणि कबीर घरी जातात. कायासुद्धा थोड्या वेळाने झोपायला जाते. पण तिला सारखं बेचैन वाटत असतं. न राहून सारखा आधीचा प्रसंग आठवत असतो. त्याचा तो स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा मंद सुवास तिला बेचैन करत असतो. मोठ्या मुश्किलीने तिला शांत झोप लागते. रात्री अचानक तिला जाग येते. शरीर पूर्ण घामाघूम झालं होतं. ती अस्वस्थ होऊन उठून बसते. घड्याळात बघते तर 12 वाजायला 10 मिनिटे बाकी असतात. घशाला कोरड पडल्यामुळे ती पाणी प्यायला जाते, पण टेबलवरच्या जगमध्ये पाणी संपले होते. म्हणून ती उठून किचनमध्ये जाते. फ्रीजमधली पाण्याची बाटली घेऊन तहान भागवते. परत रूममध्ये जाण्यासाठी मागे वळते तर समोर कबीर उभा असतो. काया एकदम दचकून बोलते, तू इथे आणि यावेळेस? कबीर मिश्किल हसत बोलतो, सूप खूपच तिखट होतं म्हणून परत तोंड गोड करायला आलोय. आता तुला नाही सोडणार. काया थोडी घाबरून बोलते, हे बघ, मी दादाला बोलवीन. तू जा इथून. बोलव, तो गाढ झोपला आहे. काया त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असते. पण तो अजूनच तिच्या जवळ जातो. तशी ती दादा दादा म्हणून जोरजोरात हाक मारू लागते आणि घाबरतच झोपेतून उठते. आपण स्वप्न बघत होतो हे तिच्या लक्षात येतं. डोळे चोळत घड्याळ बघते तर घड्याळात 12 वाजलेले असतात. हॅपी बर्थडे काऊ. थँक्यू दा. समोर सजवून ठेवलेले गिफ्ट्स पाहून, हे सर्व माझ्यासाठी? लव यू भाई. थँक्यू. यू आर वेलकम. बच्चा, झोप आता. सकाळी उघडून बघ सगळे गिफ्ट्स. आणि तो दार लावून जातो. काया एक मस्तपैकी आळस देते आणि आपण स्वप्न पाहत होतो हा विचार करून मनोमन हसते. समोर लहान मोठे गिफ्ट सजून ठेवले होते. त्यावर एक नजर फिरवते. अचानक तिची नजर एका ठिकाणी येऊन थांबते. समोर एक गडद लाल रंगाचं गुलाब असतं. सोबत छोटंसं ग्रीटिंग. त्यावर एक मजकूर लिहिलेला असतो, अ ब्युटिफुल रोज फॉर अ ब्युटिफुल वुमन. हॅपी बर्थडे काया. रोज आणि कार्ड बघून ती खूप खुश होते. ते फूल आणि कार्ड असंच हृदयाला कवटाळून ती बेडवर पडते. कोणी दिलं असेल हे, याचाच विचार करत झोपी जाते. सकाळी अगदी हॅपी मूडमध्ये ती उठते. छान तयार होऊन आरशात स्वतःलाच न्याहाळत असते आणि स्वतःशीच बोलते, हॅपी बर्थडे प्रिन्सेस. स्वतःलाच आरशात बघून फ्लाइंग किस देते. बाहेर हॉलमध्ये येते. तिथे गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि एक मोठं चॉकलेट ठेवलेलं असतं. पुन्हा एक मेसेज, अगेन अ ब्युटिफुल रोजेस फॉर अ ब्युटिफुल प्रिन्सेस. तुझ्यातल्या या चॉकलेटसारखा गोडवा या फुलांप्रमाणे बहरत राहो. काया या सगळ्या सरप्राईजने खूप खुश होऊन जाते. पण दिवसभर बर्थडे सेलिब्रेट करायला कोणच नसतं. दादा ऑफिसमध्ये बिझी. संध्याकाळी पार्टी आणि पार्टीत गेस्ट कोण तर दादाचे बिझनेस फ्रेंड्स. हाऊ बोरिंग. आपल्या कॉलेज फ्रेंड्सना घेऊन मूव्ही आणि शॉपिंगला जाते. संध्याकाळी घरी आल्यावर दादा तिला तयार होण्यास सांगतो. आज बर्थडे बाहेर सेलिब्रेट करू असं सांगून तिला तयार होण्यास सांगतो. कायासुद्धा जास्त आडेवेढे न घेता छान तयार होऊन येते. लेमन कलरचा ऑफ शोल्डर लॉंग प्रिन्सेस गाऊन, पिनअप करून मोकळे सोडलेले केस, कानात हिऱ्याचे स्टड्स. अगदी परीसारखी दिसत होती ती. राजेश तिला एका ठिकाणी घेऊन येतो. गाडी पार्क करण्याच्या बहाण्याने तिला एकटीलाच आत जाण्यास सांगतो. डोअर कीपर दार उघडून देतो तशी ती आत जाते. सगळीकडे धुकट असा प्रकाश असतो. ती आसपास नजर फिरवते. सगळीकडे तिच्या एक्झिबिशनवाल्या पेंटिंग्स लावलेल्या असतात. ती हॉलच्या मध्यावर येऊन थांबते. तिथे तिचं पोर्ट्रेट असतं.
ती मनोमन विचार करते की माझं इतकं सुंदर चित्र कोणी काढलं. त्या चित्रात तिचा तोच फर्स्ट लुक होता जो पाहून कबीर घायाळ झाला होता. ती मागे वळून बघते तर समोर कबीर उभा असतो. तिचा हात हातात घेत, तुझ्या कलेची कोणी बोली लावावी हे मला नाही पटत, म्हणून मीच ती सगळी ठेवून घेतली. तुला त्या दिवशी पार्टीत पाहिलं आणि तिथेच माझी विकेट पडली. त्या दिवसापासून तुला हुबेहूब या चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करतोय. बघ जमलंय का? आय लव्ह यू काया. आय लव्ह यू सो मच. आणि सगळीकडे प्रकाश होतो. सगळे टाळ्या वाजवायला लागतात. राजेश कायाला सांगतो की हा सगळा सरप्राईज प्लॅन कबीरचा होता. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. कबीर कायाला त्याने आणलेला डायमंड सेट तिला गिफ्ट देतो. तसं गर्दीतून आवाज येतो, अरे असं हातात काय देतं? तिच्या गळ्यात माळ. सगळे त्याला चीअर करायला लागतात. तो नेकलेस एक हातात घेतो, दुसऱ्या हाताने तिच्या मानेवर हात फिरवत तिचे केस बाजूला करत नेकलेस तिच्या गळ्यात घालतो. त्याच्या स्पर्शाने ती शारून जाते. काया लाजेने चूर होते. एक नजर कबीरकडे बघते आणि नजर चोरत दूर पळायला बघते. तसं कबीर तिच्यासाठी छान गाणं गातो. तसं काया पळत जाऊन कबीरला बिलगते. दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावतात. इथे बर्थडे पार्टी संपून काही दिवसांच्या आतच कबीरच्या इच्छेनुसार ते दोघे रजिस्टर मॅरेज करतात. आज कायाला सगळं खरं सांगून टाकू असे दीपक कबीरला सुचवतो, पण कबीर टाळाटाळ करतो. कबीरला कोणाचा तरी फोन येतो आणि तो तडक काहीही न सांगता निघून जातो. जाताना दीपकला कायाची काळजी घेण्यास सांगतो. कबीरची फ्लाईट दुबईत लँड होते. कबीरच्या आईनेच त्याला अर्जंट बोलावून घेतलं होतं, कारण प्रश्न नेहाचा होता. नेहाला एका मुलाने मागणी घातली होती. मागच्या जीव देण्याच्या प्रसंगानंतर सगळेच तिची आधीपेक्षा जास्त काळजी घेत होते. इथे येऊन सगळ्यांना भेटून कबीरला खूप बरं वाटतं. नेहाला म्हणजे आपल्या लाडक्या दीला एवढं खुश बघून तो अजूनच सुखावतो. दी, तुला आनंदी बघून मला खूप खूप बरं वाटतंय. आय एम सो मच हॅपी फॉर यू. हूज द लकी गाईज? आय एम सो एक्सायटेड टू मीट हिम. नेहा बोलते. ते बघ आलेच. असे म्हणत नेहा पुढे जाते. कबीर नेहाच्या दिशेने वळतो. समोरच्या व्यक्तीला बघून त्याला शॉकच लागतो. राजेश. राजेश. पण कबीरला इथे बघून आश्चर्यचकित होतो. नेहा दोघांची एकमेकांना ओळख करून देत सांगते की कबीर, राजेश मला दुबईत त्याच्या बिझनेस टूरवर असताना कॅफेमध्ये भेटला. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि हा तेव्हापासून माझ्यावर प्रेम करतोय, पण त्याने कधी सांगितलं नाही मला, कारण त्यावेळी माझं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं. त्याच मुलाने मला दगा दिला. पण राजेशने मला या दुःखातून सावरायला मदत केली आणि कालच लग्नाला मागणी घातली आणि म्हणूनच तुला आईने लगबगीने बोलावून घेतलं. पण तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता? कबीर अजूनही शॉकमध्ये असतो. काय बोलावं काहीच सुचत नाही. राजेश बोलतो, नेहा, ते आपण नंतर बोलू. कबीर थकून आला आहे, त्याला आराम करू देत. कबीरचा चेहरा ओळखून राजेश कबीरला घेऊन टेरेसवर जातो. कबीर त्याचे हात जोडून माफी मागतो. राजेश, माझा गैरसमज झाला. नेहा दिला दगा देणारा तूच आहे असं समजून एक भाऊ म्हणून होणारा त्रास तुला देण्यासाठी आलो होतो. काय? म्हणजे तू कायाला? नाही नाही, मी कायाला फसवलं नाही किंवा काही त्रासही दिला नाही. फक्त खरं काय ते लपवून ठेवलं. पण प्रेम मात्र खरं केलं. तिला मागणी घालताना व्यक्त केलेल्या एकूण एक भावना खऱ्या होत्या. दीला झालेल्या त्रासाची शिक्षा मला तिला द्यावीशी नाही वाटली, कारण त्यात तिचा काहीच दोष नव्हता. म्हणून मी नंतर माझा निर्णय बदलला. राजेश त्याला मोठ्या समजुतीने बोलतो, जे झालं ते झालं. हे आता आपल्या दोघांतच ठेव. कोणाला काही सांगायची गरज नाही. कबीर मनातून समाधान व्यक्त करतो आणि नात्यात कोणतंही गुपित असू नये म्हणून कायाला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगायचा निर्णय घेतो. राजेश आणि कबीरची सगळी फॅमिली भारतात परततात. घरी आल्यावर तो थेट कायाला भेटायला आपल्या फ्लॅटवर जातो आणि दीपकला पण बोलावून घेतो. दीपक आधीच तिथे हजर होतो. काया मात्र कुठे दिसत नाही. कबीर दुबईत माहीत पडलेलं सगळं सत्य दीपकला सांगतो आणि काया कुठे आहे अशी विचारणा करतो. दीपक बोलतो, कबीर, खूप उशीर झाला रे. कबीरच्या मनात धडकी भरते. तो विचारतो, म्हणजे? दीपक बोलतो, माहीत नाही, पण तिला हे सगळं कसं कळालं? तू गेल्यावर तिने मला सगळं विचारलं. मी तिच्या पुढे काहीच बोलू शकलो नाही. तुला जाब विचारण्यासाठी ती रागात इथून निघाली.
तू इथे नाही म्हटल्यावर मग भावाच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि काय दीपक? दीपक, सी गॉट ॲन ॲक्सिडेंट. कबीर, नाही, हे नाही होऊ शकत. तू तिला का नाही थांबवलंस आणि आम्हाला का नाही सांगितलं? आता कुठे आहे ती? तिची गाडी नदीत सापडली, पण तिचा काहीच पत्ता नाही लागला. मी फोन केला होता राजेशला, पण तो इथे नव्हताच आणि तुझाही काहीच ठाव नव्हता. कबीरला दीपकचं काहीच बोलणं ऐकू येत नव्हतं. तो तसा ढोपरावर खाली कोसळला आणि जोरजोरात कायाचं नाव घेऊन रडू लागला. बघता बघता 1.5 वर्ष सरून गेलं. कायाचा काहीच पत्ता लागत नव्हता. कबीर कायाच्या आठवणीत नुसता झुरत चालला होता. गर्दीत असूनही नसल्यासारखा होता. तिच्या आठवणी विसरण्यासाठी कामात झोकून दिलं होतं त्याने स्वतःला, पण रिकामं घर त्याला खायला उठत होतं. राजेश आणि नेहानेही आपल्यासोबत राहण्यासाठी खूप समजावलं, पण स्वतःला शिक्षा म्हणून तो एकटा राहत होता. खरं तर त्याला आता एकांत हवा होता. दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी कायाचे स्केचेस काढण्यात मग्न असायचा. एके दिवशी ऑफिसच्याच नवीन प्रोजेक्टमुळे निघायला त्याला उशीर झाला. पण घरी वाट बघणारं कोण आहे म्हणून तोही कामात व्यस्त झाला. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. जागोजागी पाणी भरत होतं. ऑफिसचा अर्धा स्टाफ आधीच निघून गेला होता. फक्त प्रोजेक्टशी निगडीत लोक आणि इतर काही स्टाफ ऑफिसमध्ये थांबून होते. पाऊस इतका जोरदार होता की ऑफिसचा एक मजला पूर्ण पाण्याखाली गेला. बरेच लोक अडकून पडले होते. रेवाही ऑफिसमध्ये थांबून होती. काम संपून सगळे निवांत झाले. इकडे कबीर केबिनमध्ये येऊन चेअरवर मागे टेकून डोळे मिटून शांत पडतो. इतक्यात रेवा आत येते आणि कबीरच्या केसात आपला हात फिरवते. मनातून रेवाला कबीर खूप आवडत असतो. कबीर दचकून, काय करतेस? रेवा, कॉफी आणली होती तुमच्यासाठी. तुम्ही थकला असाल ना खूप. बरं केलंस कॉफी आणलीस. रेवा बोलते, बाहेर पाऊस किती छान पडतोय ना, अगदी रोमॅन्टिक. आपल्या हातातील कॉफीचा घोट घेत कबीरला रोमॅन्टिक शब्द ऐकून भरून आल्यामुळं, तुझं झालं असेल तर तू जाऊ शकते. रेवा त्याचा मूड ठीक करण्यासाठी, सर, या पावसात गाणे ऐकायला आवडतात का तुम्हाला? थांबा, मी रेडिओ लावते. बोलता बोलता तिने तिथल्या म्युझिक सिस्टीममध्ये रेडिओ ऑन केला. FM वर छान गाणी सुरू होती. कबीरने वैतागून रेडिओ बंद करण्यास सांगितला. इतक्यात आतिफ असलमचं गाणं वाजू लागलं, कलयुग चित्रपटातलं. रेवाला ते गाणं चालू ठेवत जाण्यास सांगतो आणि आपलं पाकिट बाहेर काढून त्यातल्या कायाच्या फोटोला न्याहाळत तो त्या गाण्यात हरवून जातो. तर मित्रांनो, कहाणीचा आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.